शिक्षण मुळात आनंदाची प्रक्रियाच आहे. कायद्याचं महाविद्यालय असलं तरी तिथे सध्या अशा विभूतीचं आणि अशा विदुषीचं आगमन आहे, असं स्थान त्यांनी पक्क केलं आहे की अमरावतीच्या आणि महाराष्ट्राच्या एकूण विधी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव फार मोठं आहे. अशा ॲडव्होकेट म्हणू, डॉक्टर म्हणू की या शहराच्या अत्यंत नामवंत अशा विदुषी म्हणू, ज्यांचा परिचय म्हणून प्राचार्य म्हणून आता मला शिक्षक होण्याचा खूप आनंद आहे. ॲडव्होकेट डॉक्टर वर्षा देशमुख असोत आहेत. प्रिन्सिपल वर्षा देशमुख यांची मला गप्पा मारायच्या, कारण म्हणजे प्रिन्सिपलशी गप्पा मारणं हा थोडासा संयुक्तिक शब्द नाही आहे. पण कसं आहे की जेव्हा आम्ही पदावरून बाहेर येतो आणि समाजात वावरतो तेव्हा सगळे समाजातले लोक आपल्याशी संवाद करत असतात. हा संवादाचा एक कार्यक्रम आहे. मला त्यांचं पूर्ण आयुष्य जाणून घ्यायचं आहे आणि अगदी कमी वेळात जाणून घ्यायचं आहे. एखाद्या सिनेमाची एक स्टोरी असावी, पटकथा असावी, अगदी तसं त्यांचं जीवन आहे. बघूया किती प्रसंग सांगतात. मॅडम, तुम्ही मुंबईकर ना? हो, मी बॉर्न अँड ब्रॉट मुंबई. लग्न झाल्यावर मी इथे. हो, म्हणजे मुंबई सारखी माया नगरी सोडून जिथे सगळे लोक इकडून मुंबईला जातात, तुम्ही मुंबईतून वराडात कसे आले? तो प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. खरं म्हटलं तर इथे अमरावतीतले डॉक्टर AP देशमुख हे माझे सासरे आणि डॉक्टर सुधाताई ह्या माझ्या गायनिक ना सुद्धा ते? हो हो, गायनिक. खूप मोठं नाव. हो हो, अगदी. तर त्या माझ्या मातृतुल्य अशा सासूबाई आहेत. आणि खरं म्हटलं तर डॉक्टर AP देशमुख आणि माझे वडील दोघेही मित्र होते. आणि माझ्या घरातले सगळं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रासारखं आहे, कारण सुधाताई कोल्हापूरच्या आहेत. अरे फार कमी लोकांना माहिती. तुम्ही लोक विदर्भात आले एवढ्या गरम प्रदेशात, कसे काय? आणि डॉक्टर AP देशमुख हे विदर्भात जरी असले तरी ते पुण्यामध्ये शिकलेले आहेत. हो, नागपूरला नंतर त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अच्छा. आणि तेव्हा त्या काळी डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा पगडा, विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यामुळे तेव्हा त्यांनी हे कोर्ट रजिस्टर्ड मॅरेज केलेलं आहे. आणि तेव्हा सुधाताई अगदी 3rd इयरला होत्या तेव्हा लग्न झालं. मेडिकलला, GMC नागपूर, GS मेडिकलला, GS ला, KEM मुंबईला मेडिकल. हो, मेरिटच असतील मेरिट. गव्हर्नमेंट लिमिटेड. हो, महाराष्ट्रातून त्या पहिल्या आल्या होत्या. नंतर त्यांना अगदी अचूक शब्द वापरलाय विदुषी. म्हणजे तुमच्या घरात तिथून सुरुवात झाली. अगदी अगदी अगदी. त्यामुळे मला वाटतं की मला विदर्भात आल्यासारखं कधीच वाटलं नाही. वातावरण घरातलं तसं. अगदी अगदी तसं ते मॉडर्न होतं. आणि अगदी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पण मुंबईचं वातावरण फार वेगळं आहे. मी जातो. आमचा काळ हा सुवर्ण काळ होता असं म्हणायला हरकत नाही. ओके. कारण जे आज आपण बॉलिवूड झाले ते तेव्हा नव्हतं. अच्छा. आणि खूप सुंदर मुंबई होती तेव्हा. दादर, बांद्रा, अगदी अशी ती कलिनाला मी शिकलेली आहे. आणि कुठल्या कॉलेजला शिकला? मी आपले मुंबई विद्यापीठ कलिना आहे तिथे PG केलेलं आहे. रुईयाला काही दिवस होते. आणि LLB नाही, मी इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये MA केलं होतं तेव्हा. आणि लग्न झाल्यानंतर मग मी LLB, LLM, PhD अमरावती हे सगळं अमरावतीला केलं. गाईड माझे मुंबईचे होते. पण मला आश्चर्य वाटतं की तुम्ही लॉ झालात, ॲडव्होकेट लावलं होतं, पुन्हा PhD काय? ऍक्च्युली अकॅडमिक्स मध्ये जायचं असेल ठरलं तुमचं? तसं काही नव्हतं ठरलं, पण योगायोगाने, कारण डिस्ट्रिक्ट कोर्टात तो चाम नाही, कारण आम्ही हायकोर्ट पाहिलेलं आहे. तर ते हायकोर्टात होतं. पण ज्यांनी हायकोर्टला प्रॅक्टिस केली असते, पाहिलं असते, त्यांना डिस्ट्रिक्ट कोर्टात उभं राहायला थोडस मला गाऊन इथे नाहीये. म्हणजे थोडं तेवढंच चांगलं उत्साही वातावरण नाही वाटलं. आणि आमच्या वेळे तिथे एक मोठा झाड होता, आता खूपच बदललेलं आहे. त्या झाडाखाली उभं राहायला लागायचं डिस्ट्रिक्ट कोर्टात. हो, प्रॅक्टिस केली का? हो हो, मी पांगारकर मॅडमच्या अशी डॉक्टर ॲडव्होकेट लक्ष्मीताई. फॅमिली कोर्टात? फॅमिली म्हणजे त्यांच्याकडे सिव्हिल वगैरे सगळेच मॅटर असायचे तेव्हा. आणि मग तेव्हा ते ऑफिसेस वगैरे नव्हते तेव्हा, आणि महिलांसाठी तर अजिबात नव्हतं. आणि कोणी नवीन आलं की ते असं झूम मध्ये कोणी असतं तसं ते त्यामुळे ज्युनियर प्रॅक्टिसनर. आणि त्यामुळे मी माझा मोर्चा मग अकॅडमिक्स मध्ये LLB, LLM, PhD. अमरावती मधली पहिली PhD होती माझी लॉ मधली. अरे वा, अमरावतीची. का मस्त. मग पुढे काय झालं? मग मी LLM आणि PhD झाल्यानंतर मी पहिलं प्रवीण खोडके मेमोरियल लॉ कॉलेज आहे 5 वर्षाचं, पहिला 5 वर्षाचा कोर्स आहे. तो खूप यशस्वीरित्या चालवला. आणि मग नंतर इथे ओपनची पोस्ट होती, त्यामुळे मग इकडे डॉक्टर पंजाबराव. तुमच्या आयुष्यामध्ये काही कलाटणे आल्या? हो
हो, दुर्दैवाने 2003 मध्ये माझ्या यजमानांचं निधन झालं आणि तेव्हा मग मी ठरवलं की आपण लंडनला जाऊ मुलांना घेऊन, कारण मुलं काय तिथे कारण असं? शिकली तर मला वाटतं तसं दुसरं काही नाही राहणार त्यांच्या करिअरसाठी, परंतु इथे आजीची लाड आणि इथलं सगळं लंडन कसं काय निवडलं? माझी मोठी बहीण असते तिथे, त्यामुळे असं वाटलं की तिथे जवळचं कोणी आहे, कारण मोठी बहिणी आईसारखी असते. बरोबर. आणि तिथे तिचा भरपूर आधार होता मला. मी तिथे काही दिवस सॉलिसिटरचं काम केलं, QLTT परीक्षा दिली, पण मुलं काही राहीना तिथे, कारण ते अडनीड वय होतं. तिसरीत होता मुलगा आणि मुलगी लहान होती खूप. ओके ओके. हे सगळं असताना मग मी परत यायचा निर्णय घेतला. किती वर्ष राहिलात तिथे? मी 6-7च महिने राहिली. तसं मला तुम्हाला हायली स्किल्ड मायग्रंट विजा मायाभूत झालं, पुन्हा वापस यावं वाटलं. HSMP विजा मिळाला होता मला तेव्हा, अच्छा. हायली स्किल्ड मायग्रंट विजा मिळाला होता. आणि ते नंतर मुलं सर्वस्व असतं एका आईचं. करेक्ट. आणि मग मुलं नाही म्हटल्यावरती आम्ही त्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून परत अमरावतीला आलो. आणि इथे आल्यावर एक ओपनची पोस्ट निघालीच होती डॉक्टर पंजाबराव विधी महाविद्यालयात. आणि मग आता किती वर्ष ते तुम्ही प्रिन्सिपल? मला प्रिन्सिपलचा हा 5 वर्षाचा टेन्युअर असतो आणि बाकी मी एक जवळजवळ 13 वर्ष आधी प्रोफेसर राहिलेली. काय अनुभव आहे तुमचे आता? खूप सुंदर अनुभव आहे, कारण मला वाटतं विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं. आणि तुम्ही युवकांमध्ये युवक युवतींमध्ये राहिल्यानंतर तुम्हालाही कधी असं वाटत नाही की तुम्ही वयस्कर झाले आहेत किंवा हे झालेत, आणि तुम्ही अपडेट राहता. असं कोणी म्हणणारच नाही तुम्हाला. अपडेट राहतात. तुम्ही सिनियर सिटीजन मध्ये नाही येऊ शकत. मी एन्जॉय केलं, खूप शिकवणं खूप एन्जॉय केलं आणि मजा आली खूप. असे काय प्रसंग सांगते तुम्हाला की क्लासमध्ये विद्यार्थी आहे, लॉचे विद्यार्थी आहे, मुळात चाणक्य असतात? अगदी अगदी बरोबर आहे. एखाद दुसरा प्रसंग सांगा. बिलकुल बिलकुल. लॉचे विद्यार्थी म्हणजे ते काही असे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाले नाही, त्याच्यात सिनियर सिटीजन पण असतात की रिटायरमेंट नंतर लॉला ऍडमिशन घ्यायचं वगैरे असतं. आणि माझा पहिला दिवस होता आणि तेव्हा माझे मिस्टर तेव्हा होते आणि तेव्हा ते म्हटले की तू मंगळसूत्र वगैरे घालून जा आणि मी सोडायला येतो, म्हणजे कळेल की बाई. आणि मी गेल्यानंतर मग ते वोटिंग सुरू झालं आणि मग त्यांनी खूप असं, म्हणजे आतून मी खूपच घाबरली होती, पण मग आव आणला होता की मी अजिबात घाबरली नाहीये. आणि मी प्रत्येकाला उठवून उभं केलं आणि विचारलं की तुमचे एटिकेटी आहे की पूर्ण पास झालेले आहे. त्यामुळे ते हवाच पूर्ण पंक्चर झाली त्यांच्या टायरची. आणि मग प्रत्येक जण जरा ठिकाण्यावर आलं की माझे 2 सब्जेक्ट राहिले, माझा 1 सब्जेक्ट राहिलाय, माझं असं झालंय तसं झालंय लॉ मधले. कारण तेव्हा एटिकेटी 50% जनरल पेक्षा हे फार वेगळं आहे. हो वेगळं आहे. आणि मग त्यांना मग सगळं सांगितलं, 2-3 प्रश्न असे थोडेसे गुगली टाकली आणि मग क्लास कंट्रोल मध्ये केला. कारण मला तेव्हा प्राचार्यांनी सांगितलं होतं की शिकवणं हे वेगळं असतं आणि क्लास कंट्रोल करणं हे वेगळं असतं. आणि मग ते दोन्ही हळूहळू खूप चांगलं आत्मसात झालं आणि खूप एन्जॉय केलं. मुलांना जेव्हा मॅडम वर्गात येतात तेव्हा त्यांच्या बुद्धी त्यांना तपासणी करायची असते की मॅडम कुठपर्यंत पोहोचलेले आहे. कुठला विषय शिकवायचा? मी ऍक्च्युली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, ह्युमन राईट्स, फॅमिली लॉ वगैरे असे बरेच, कारण वेगळे सब्जेक्ट आम्हाला शिकवावे लागतात. तरी कोणता विषय तुम्हाला आवडीचा? मला ह्युमन राईट्स मध्ये माझी PhD झालेली आहे, त्यामुळे मला वाटतं हो, कारण हा इतका व्यापक असा विषय आहे की अगदी लहान मुलांपासून आदिवासी पर्यंत, तर आज जे आता युद्ध सुरू आहे त्याच्यात निष्पाप लोक मारल्या जात आहेत, तर त्यांच्या पण हक्कांबद्दल आपण बोलूया. त्यामुळे हा बहुआयामी आणि असा सब्जेक्ट खूपच व्याप्ती असलेला हा विषय आहे. प्रिन्सिपल पदाची तुम्ही जबाबदारी घेतली, तुम्ही लेक्चरशिप पाहिली आहे, पण प्रिन्सिपल वेगळी पोझिशन आहे की तिथं जास्त पूर्ण प्राध्यापकांनी सांभाळायचं आहे, विद्यार्थ्यांनी सांभाळायचं आहे, संस्थेने सांभाळायचं आहे. आणि माझ्याकडे अशी माहिती आहे की तुमचं संस्थेच खूप चांगलं आहे. संस्था पदाधिकाऱ्यांशी तुमचं चांगलं कॉपरेशन आहे. प्राचार्य हा दुवा असतो, अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांनाही तेवढंच प्रेम करायचं असतं, सहकाऱ्यांना सांभाळायचं असतं. मला एक फायदा झाला की माझे सहकारी सगळे ओळखीचे असल्यामुळे प्रत्येकाचं ट्रम्प कार्ड काय आहे, प्रत्येकामध्ये पॉझिटिव्ह काय आहे, मी ते हेरलेलं होतं आणि बिलकुल तेच कामं मी त्यांच्याकडून करून घेतली. त्यामुळे त्यांना तो आनंद झाला आणि शिवाय तो त्रास वाटला नाही की आपल्याकडून काही कामं करून घेत आहेत वगैरे.
आणि खूप सुंदर असं आता एक परिवारासारखं वातावरण आहे. तुम्ही कधी कोणाची क्रॉस घेतली आहे कॉलेजमध्ये? घेतली असणार. तो एक प्रसंग ऐकायचा आहे मला, की तुम्ही असा एक प्रसंग आला की तुम्ही क्रॉस घ्यायची वेळ आलीच आणि तुम्ही घेतलीच. समोरचे प्रोफेसर होते, ते वकील Actually, होते. मी जॉईन झाली आणि 2021 मध्ये आमचा अमृत महोत्सव होता महाविद्यालयाचा. Correct. आणि 75 वर्ष पूर्ण. 75 वर्ष पूर्ण झाली ते. मला अगदी 2-3 महिने झाले होते. मी आमच्या अध्यक्षांना सांगितलं की आपल्याला 75 वर्ष अमृत महोत्सव साजरा करायचा. तर म्हणजे तुम्ही तर 2-3च महिने झाले, तुम्हाला जमेल काय सगळं? तर आम्ही म्हटलं की तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये भूषणजी गवई होते. त्यांनी 2-3 वेळा मला म्हटलं होतं की अख्खं महाराष्ट्र मला बोलवतं, पण माझं कॉलेज मला बोलवत ते नाही. विद्यार्थी ना, हो, भूषणजी विद्यार्थी हो, हो, बरोबर आहे. पंजाब त्यांचं पहिलं वर्ष मुंबईला झालं. मग हा. दादासाहेब गवई हे स्पीकर नसताना मग त्यांना अमरावतीला परत यावं लागलं. बरोबर. तर 2 वर्ष त्यांनी आपल्या डॉक्टर पंजाबराव विधी महाविद्यालयात पूर्ण केले आणि डिग्री जी आहे लॉची ती डॉक्टर पंजाबराव विधी महाविद्यालयाची आहे. क्या बात. त्याचा सार्थ अभिमान या, आम्हाला आहे. या. आणि ते मला लक्षात होतं की आपल्याला भूषणजी गवई, माननीय भूषणजी गवई यांना बोलवायचं आहे. आणि मग त्यांनी लागलीच होकार दिला, तारीख ठरली. मग आम्ही सर्वच आपल्या महाविद्यालयातले सर्वच जे माजी विद्यार्थी आहे याच्यामध्ये आपल्याला गणेरीवाल आहेत, नंतर आचलिया सर आहेत, प्रदीप देशमुख आहेत, असे मोठे मोठे बरेच हायकोर्ट जस्टिस आहे, शुक्रे साहेब आहेत, असे सगळेजण जस्टिस सुनील शुक्रे. सुनील शुक्रे, करेक्ट. शुक्रे, आणि ह्यांना सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं. आणि खूप मोठा, म्हणजे तेव्हा आमच्याकडे फार काही आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती महाविद्यालयाची, किंवा मॅन पॉवर नव्हतं. आणि आता सगळे म्हणत होते बघूया हिची काय मजा येते आता, कारण हे वन अमंगस्ट ऑल होती मी त्याच्यातली, की आता एवढं मोठं इंद्रधनुष्य घेतलंय, बघूया. पण तो कार्यक्रम इतका न भूतो न भविष्य असा इतका सुंदर झाला होता. आणि मग तेव्हा सगळे म्हटले की नाही नाही, आम्ही तर असं नव्हतो म्हटलं, आम्ही तर तसं नव्हतं म्हटलं. आणि ते मला वाटतं सगळं श्रेय माझ्या सहकाऱ्यांनाच आहे. त्यांच्याकडून सगळं करून घेता आलं मला तेव्हा. मॅडम, मला खरं म्हणजे हेही जाणून घ्यायचं असतं, हे आता तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून बसता खुर्चीवर, पण घरी जेव्हा तुमची लहान मुलं होती, तुमची धडपड होती आणि एकीकडे साथीदार सोडून गेलेला आहे, तो स्ट्रगल पिरियड कसा राहिला तुमचा? काय मला वाटतं देवच ती शक्ती देतं. एक दार तो बंद करतो, तो मला वाटतं अनेक दारं उघडतो. आणि त्यावेळी खूप चॅलेंजिंग होतं सगळं. सुधाताईंची साथ होती, शिवाय एक मनोधैर्य. वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे शिस्तप्रिय होते. काही तुमच्या वागण्यात रोज दिसते लोकांना की पोलीस अधिकाऱ्याची सुकन्या असतील म्हणून. म्हणजे तो दरारा जो आम्ही ऐकतो ना बाहेर, तो केवळ वकिलाचा नाही आहे, अपील किंवा डिसमिसचा नाही आहे, तो कुठेतरी पीसीआरचाच आहे. नाही, ते शिस्त आम्हाला अगदी घरापासून होती. आणि स्वावलंबी, स्वाभिमानी आणि मेहनती, अशा या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती नैया पार झाली. ती पण आले असतील असे कठीण प्रसंग, खूप आले. त्याची कुठे नोंद घ्यावी असं, किंवा लहान मुलं आहेत आणि तुम्हाला व्यवहारामध्ये जरी घरी चांगला सपोर्ट असेल तरी एक महिला म्हणून, एक लेडीज म्हणून खूप साऱ्या समस्या येतात, आई म्हणून येतात. अगदी अगदी बरोबर आहे. एखादा प्रसंग, एकदा आमच्या इथे कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी, CDC म्हणतो आपण त्याला, तर ती CDC होती. आणि तेव्हा धोत्रे साहेब अध्यक्ष होते तेव्हा. आणि माझ्या मुलांचा पेरेंट्स डे होता. आणि आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून महाविद्यालयात हजर होतो. आणि 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले, आणि सारखे मुलांचे फोन येत होते की तुला आमचा प्रोग्राम पाहायला यायचंय, आम्ही डान्समध्ये भाग घेतलाय, आम्ही ह्याच्यात भाग घेतलाय. आणि मी सिंगल पेरेंट्स होती, त्यामुळे मग मला इतकी ती घालमेल होती, इतकी घालमेल, आणि हिंमत होत नव्हती. इतका दरारा होता धोत्रे साहेबांचा की काय करायचं. तर मग मी शेवटी 6 वाजता एक नोट लिहिली की असं असं अर्जंट काम असल्यामुळे मला जावं लागतंय. आणि मी गेली. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे फतवाच म्हणायला पाहिजे की तुम्हाला बोलवलंय अध्यक्षांनी. आणि मग मी ते चिमुकल्याला, छोट्याला, 3रीतल्या मुलाला घेऊन गेली आणि सांगितलं, सर मला माफ करा, मी ह्याच्या पेरेंट्स डेला होतं आणि आता त्याचे वडील नसताना ही दुहेरी भूमिका माझी आहे. मात्र तेव्हा साहेबांनी लगेचच ते हे केलं की आता ह्याच्या पुढे अशी चूक होऊ देऊ नका. आणि त्याच्यानंतर मला घळाघळा पाणी सुरू झालं की देवा असे काय. हो, असे बरेच असे अनुभव आणि बरेच प्रसंग होते. पण म्हणजे
हायर पॉवर सोबत असल्यामुळे किती ते समृद्धता सगळे- असली म्हणजे आर्थिक असू द्या, बौद्धिक असू द्या, तरी इमोशनल आपण समृद्ध नसतो. ते अप अँड डाऊन्स मध्येच असतो नेहमी. अगदी बरोबर आहे. आता मुलं मोठी झाली आहेत, हो हो. काय करतात आता? माझा मुलगा आहे तो MS ऑर्थो झालाय आता. अच्छा, डॉक्टर झाला. UK ला. हो हो. आई वकील पण मुलगा डॉक्टर झाला. डॉक्टर झालाय आणि तो UK ला आता युकेला आहे. MCH MRCS करतोय. हम्म. आणि मुलगी हॅपीली मॅरिड आहे. तिने MBA केलंय आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मिनिस्टर असलेले विजय नवल पाटील यांची ती सून आहे अच्छा. आणि नाशिकला राहते. आणि शी इज ब्लेस्ड विथ एक मुलगा एक मुलगी आहे. तुमच्या समोर पहिली बॅच पाहिली तुम्ही, आता दुसरी बॅच पाहिली, पण आता जी जजमेंट किंवा आता जे काही केस फाईल पाहतो आपण ती कॉपी पेस्ट आहे बऱ्यापैकी. आता सगळं रेडीमेड मिळतं, जजमेंट रेडीमेड मिळतं, डायरेक्ट एका क्लिकवर सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. आता ती जुनी जाडी पुस्तकं काढावी लागत नाही किंवा एडिशन वाचावं लागत नाही, हे सगळं आहे. मग कायद्याचा विद्यार्थी बदललाय का? हो, आता खूप पहिले आम्हाला AIR किंवा हे अगदी शोधून बिधून असं काढावं लागायचं. आता फिंगर टिप्स वरती त्यांना Correct. सगळं मटेरियल आहे. पण शेवटी आर्ग्युमेंट, त्याचं कंपायलिंग कसं करणं, त्याचा रिसर्च कसं करणं, हे सगळं मात्र आहे. त्याला शॉर्टकट नाहीये. पण ही मला पिढी करते. वाटतं ही पिढी तर सध्या मी असं पाहिलं की म्हणजे सगळे वकील साहेबांची माफी मागतो, पण बार रूम मध्ये सुद्धा चॅट चालू आहे. सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतली त्याच्यावर, परंतु ही स्थिती आहे. आहे. पण जो त्याच्यातून ह्या सगळ्यांवरती मात जे करतोय, खूप की जे गंभीर आमिष आहे. प्रॅक्टिस करणारे वकील होते, ज्यांचं खूप नाव होतं प्रत्येक वकिलाचं. हो, हो. येणाऱ्या पिढीमध्ये म्हणजे आता ठीक आहे, आता तरी खूप चांगली पिढी असेल, पण येणाऱ्या पिढीमध्ये तुम्हाला हे गांभीर्य दिसेल कायद्याच्या बाबतीत? मला वाटतं काही जे सिरियस आहे, आता मी नाव नाही सांगत, पण कोविडची बॅच मात्र आम्हाला अनफॉर्च्युनेटली तिथे पास करायचा आम्हाला ऑर्डर्स होत्या की कुठल्याही विद्यार्थ्याला नापास करता कामा नाही. पण काही विद्यार्थी जे आम्हाला आमच्या कॉलेजचं बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत आणि आमच्या इथे डॉक्टर राजेश पाटील म्हणून आहेत, ते मूट कोर्टाचे म्हणजे ते प्रेसिडेंट आहेत. Correct. आणि ते विद्यार्थ्यांकडून एवढी प्रॅक्टिस करून घेतात की आम्ही रुकी म्हणून एक कॉम्पिटिशन ठेवतो, त्याच्यात बेस्ट जे आहेत त्यांना निवडतो आणि मग नंतर ते जिकडे तिकडे इंटरनॅशनल नॅशनल मूटकोट कॉम्पिटिशनमध्ये आम्ही त्यांना पाठवतो. आणि मला आजही आता इतके वर्ष झालेत आठवतं की जे मूट कोर्टात आहे ते आज मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. आणि आम्हाला स्वतः काही काही न्यायाधीश सांगतात की तुमचे विद्यार्थी खूपच चांगले आहेत. आता एक रिसेंटली काही आहे, त्यांचे आर्ग्युमेंट्स, त्यांचं कंपायलिंग, त्यांचं ब्रीफिंग वगैरे इतकं सुंदर आहे की आम्हाला प्रत्यक्ष येऊन सांगतात की तुमचे हे विद्यार्थी, हा विद्यार्थी खूपच चांगला आहे, तो विद्यार्थी खूपच चांगला आहे. पण बाकी मुलींना आणि ह्यांना मी सांगेल की एडिया उठाने से कद ऊंचा नहीं होता, एडिया उठाने से कद ऊंचा नहीं होता, किरदार ऊंचा होना चाहिए. क्या बात आहे, वा. मला तिथे यायचं होतं की सामान्यतः बाकी प्रोफेशनमध्ये आणि वकिलांच्या प्रोफेशनमध्ये ज्या फिमेल्स आहेत त्यामुळे स्ट्रॉंग असतात, कारण त्या थोड्या वेगळ्या नजरेनं आल्या असतात, त्यांना ते सावधान असतात त्या बऱ्यापैकी, असं एकंदरीत पिक्चर आहे. तुमच्यासमोर आता तुम्ही पहिली पिढी पाहिली असेल, आताची पिढी आणि येणारी पिढी, यामध्ये तुम्ही कसं पाहता की मुलींसाठी एक क्षेत्र कसं आहे? ज्यांना बॅकग्राऊंड आहे त्यांना फार इझी आहे की माझे बाबा आहेत, माझे सासरे आहेत. जसं लक्ष्मी पांगारकर मॅडम म्हणत होत्या, माझे सासरे होते आणि त्यांची प्रॅक्टिस पूर्ण मी पुढे नेली ती. आता त्यांची सून आहे आता गायत्री. हो बरोबर ना? हो हो. म्हणजे हे पण थोडंसं- ती जी खरी सून आहे ती अमेरिकेत आहे. हे ओके. मला वाटतं कझन असते. ओके ओके. हा. तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि तिथे गेल्यानंतर मला वाटतं आरोपी आणि असे इतके आयुष्यातले सगळे असे खूप मला वाटतं कठोर असे निर्णय आणि हे पाहिलं की मला वाटतं आपोआप ती हिंमत येत राहते. आणि महिला ज्या आहेत पण अजूनही हळव्या आणि अजूनही असं पाहिलंय तुम्ही? अगदी अगदी पाहिलेलं मी आहे. आणि मी स्वतः एक केस पाहिली होती. अर्थात तो आमचा काळ वेगळा होता, आम्ही इमोशनल फूल्स होतो. आताची पिढी ही खूप प्रॅक्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये खोटे नाटे असे थोडेसे जमवाजमवी करून आता तो इट इज अ पार्ट ऑफ प्रोफेशन. करेक्ट करेक्ट. तर तेवढ्या मला वाटतं आहेत, त्या धैर्याच्या आहेत मुली आता. आणि ज्यांना बॅकग्राऊंड आहे त्यांचं तर खूपच चांगलं आहे. जजेस म्हणून खूप पुढे येत आहेत. नंतर बरेच अवेन्यू एनजीओज आहेत, नंतर LPOs आहेत, नंतर
असे बरेच आहेत, जसं कॉपीराईट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ह्यासारखे पण विषय आहेत, त्याच्यामध्ये महिला आहेत. तुम्हाला असं वाटलं कधी की जज होऊन जावं? ऍक्च्युली तो ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे तो माझ्या सिलेबस मधून बाहेर होता. अच्छा. पण आता मुलं मोठी झाल्यावर असं कधी वाटलं? एज बार असतं त्याला. एज बार. हा, त्यामुळे तो चान्स तुला निघून गेला. हो, हो. आता प्रिन्सिपल म्हणून पाहिल्यानंतर तुमचे एवढे छान अनुभव आहे. मी प्रॅक्टिस नाही केली पण अनेक वकील घडवलेत आणि जे उद्या पुढे जजेस झालेत. हो, हो. यावर कधी लिहावं असं वाटलंय तुम्हाला? अगदी खूप छान काही काही अनुभव आहेत. आणि केस लॉज जेव्हा नवीन नवीन केस लॉज येतात ते एक्सप्लेन करायचं. आणि आता भरपूर जे नवीन हिस्टॉरिकल केसेस येतात ते सांगायचं. पण प्रॅक्टिस वेगळी असते आणि अकॅडमिक्स मध्ये आपलं वेगळा म्हणजे तो कारखानाच आहे. बरोबर, प्रोडक्शन वेगळे आहे. बरोबर 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 बरोबर. खूप छान असे वकील जे आज प्रॅक्टिस करत आहेत ते मॅडमचे विद्यार्थी आहे आणि मोठी बॅच मॅडमने दिली आहे, अमरावतीला दिली आहे, पर्यायाने महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेलाही दिली आहे. तुम्हाला असा कोणता प्रसंग सांगता येईल की या विद्यार्थ्याकडे मी बघत होते पण असं वाटत नव्हतं की हा फार मोठा होईल, म्हणजे त्याचं नावच सांगितलं पाहिजे असं नाही, पण पुढे तो खूप मोठा झाला, असं निरीक्षण आहे का एखादं? खूप खूप आहेत. म्हणजे आता काही विद्यार्थी आहेत, आता बरेच जणांना असं वाटतं की ज्यांना प्रॅक्टिस करता येत नाही ते जजेस होतात आणि ज्यांना जजिंग पण नाही होत ते टीचर होतात. असं काही प्रख्यात अशा वकिलांचं आहे. पण मला वाटतं आता ऍप्टिट्यूड, तुमचा कल, तुमचं लाइकिंग जिथे असेल तिथे गेलं तर तुम्ही सगळ्यात त्याच्यातलं वरचं स्थान तुम्ही हे करतात. तर मला वाटतं एक आहे XYZ, मी नाव इथे सांगत नाही, पण अगदी म्हणजे त्याला इंग्लिश सुद्धा बोलता येत नव्हतं, तोडकं मोडकं असं इंग्लिश होतं. आणि आज तो इतका निष्णात वकील आहे की त्याचा स्वतःचा म्हणजे खेडेगावातून आलेला, अगदी तुटपुंज असं फी भरायची सुद्धा त्याचं परिस्थिती नव्हती, पण आज त्याचे नेक्सॉन सारखी गाडी आहे, फ्लॅट आहेत आणि इतकं चांगला त्याचं वकिली चालते. आणि जजेस तर आमच्या महाविद्यालयातून दरवर्षी 4-5 तर असतातच. आणि ते जेव्हा येऊन फोन करतात आणि ते जेव्हा सांगतात की मॅडम माझी इथे पोस्टिंग आहे, माझी मॅडम तिथे पोस्टिंग आहे आणि आम्ही खूप मिस करतोय कॉलेजला वगैरे, तेव्हा खरंच इतकं धन्य झाल्यासारखं वाटतं की मला वाटतं यापेक्षा दुसरा आनंद दुसरा कुठला नाही. लॉ मध्ये तुम्ही एवढं काम केलंय आणि महिलांना जर काय मोठी फाईट करावं लागते ते लॉशीच करावं लागते. त्यांना लॉ माहीत असते पण तो त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. महिलांचे इतके लॉ आहेत, त्या मिसयूज काही प्रमाण आहे, पण मिसयूजचं प्रमाण फार कमी आहे. खरं म्हणजे ती कायद्याबद्दल जागरूक नाही आहे. अगदी बरोबर. आणि असं पाहिलं की कायदा तिला कळतो पण ते त्याच्यावर विश्वास नाही आहे तिला की असं होईल. अनेक केसेसमध्ये की एक केस मला सांगावीशी वाटते इथे की आपल्याकडे 40 वर्ष संसार केल्यानंतर त्या महाशयांचं एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतं आणि ते दुसऱ्या स्त्री बरोबर राहायला जातात. तर पहिली पत्नी असते ती द्विपत्नी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, बायगॅमी अंतर्गत ती केस फाईल करते. आणि नंतर मग पुढचे आणखीन बऱ्याच केसेस त्याच्यामध्ये असतात. तेव्हा त्या महाशयांनी डिफेन्स काय घ्यावा की मी जेव्हा लग्न केलं तेव्हा माझ्या पत्नीचं वय ती 18 वर्षाची नव्हती, त्यामुळे माझं लग्न हे व्हॅलिड नाही, स्वतः लग्न इनव्हॅलिड करून टाकलं. आता त्या स्त्रीला सुंदर युक्तिवाद आहे. त्या स्त्रीला माहिती असतं तिने 18 नंतर सुद्धा ते मॅरेज सर्टिफिकेट ती मिळवू शकली असते, पण ती अज्ञान होतं, तिला माहिती नव्हती, अवेअरनेस नव्हता. आणि त्यामुळे तिला हे सगळे म्हणजे कोर्टाला, कायद्याला तुम्हाला आम्हाला मदत करायची असते पण आपण करू शकत नाही कारण अज्ञान असतं. आणि हे मला वाटतं मॅरेज सर्टिफिकेट तर मी जिथे जाते तिथे विचारते तर अगदी म्हणजे 10% 20% लोकांकडेच फक्त ते मॅरेज सर्टिफिकेट असतं. मग नंतर तुमचं म्हणजे 7-12वर नाव आहे का तर ह्यांना विचारा, मग तुमचं बँकेत अकाउंट आहे का ह्यांना विचारा. आणि मग हे ते अज्ञानाचा खूप फायदा घेतात आणि मग कधी कधी नको अशा घटना घडतात. आणि मग जेव्हा मॅरेज प्रूव्ह करण्यापासून मग फोटो, पत्रिका गोळा करा, हे करा की ह्याच ग्रहस्थाशी माझं लग्न झालं, तर इथून सुरुवात. सगळ्यात कठीण तर हेच आहे अलीकडे की सरळ सरळ मॅरेज सर्टिफिकेट मिळत असतानाही लोक ते काढत नाही. मी तर असं पाहिलं की 30-30 वर्ष लोकांनी सर्टिफिकेट काढलं अवेअरनेस नाहीये. अगदी व्हिसा काढायला जातं तेव्हा सांगतात की तुमचं नवरा बायको आहे कशाहून, ते म्हणतात की मुलं झाले.
अरे मुलं झालं याचा नवरा बायकोशी काय संबंध आहे ते तेव्हा मग जातात आणि पुन्हा उघड्यात हार टाकून ते फोटो काढतात. ही एकंदरीत कायद्याबद्दल अनास्था आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये महिलांच्या एकूण जीवनामध्ये कायद्याचं फार मोठं बळ असायला पाहिजे. खरी गोष्ट. जात असेल किंवा तिचं स्वतःचं अस्तित्व असेल, कधी कधी ते अस्तित्वच पणाला लागून जातं. अगदी बरोबर आहे. तू बायको आहे की नाही इथून सुरुवात होते, तुझा प्रॉपर्टी हक्क आहे की नाही इथून सुरुवात आणि होते. याच्यात मला एक महत्वाचं सांगायचंय की वेल्लुस्वामी पाच्चायमल ची केस झाली होती. त्याच्यात त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपचे 4 कंडिशन्स ठेवलेले आहेत. नंबर 1 की तुम्हाला कुठलाही स्पाऊस नकोय, म्हणजे तुम्ही ऑलरेडी मॅरिड नकोय. नंतर दुसरी आहे की तुम्ही वयाचे 21 वर्ष पूर्ण केलेले पाहिजे. आता दोघांनाही जेंडर इक्वालिटी म्हणून दोघांनाही 21 वर्ष पूर्ण ओके, पाहिजे. आता 18-21 चं झालं स्मृती नाही. इराणींनी तेव्हा हे बिल केलं होतं. हो, हे माहित नाही लोकांना. हो, आता मुलीचं वय 21 पाहिजे आता. 21 पाहिजे आणि मुलांचंही 21 पाहिजे, कारण जेंडर इक्वालिटी हा, आणली पाहिजे. म्हणजे 18 आता निघून गेलाय. लैंगिक समानता आणली. आणण्यासाठी हा कायदा Yes, yes. आणलेला आहे. आणि बरेच वेळा ह्या 12वीत पहिली आलेली, त्याच्यानंतर कॉलेजला जातच नाही ती मुलगी. करेक्ट. मग ती कुठे गेली आहे, ती आता काय करते, ती आता काय करते, तर ती मग ती सध्या काय बिचारी करते. मुलांना सांभाळत असते किंवा भांडे घासत असते. तर म्हणून ते शिक्षण पूर्ण व्हावं, नोकरी मिळावी, आणि त्याच्यासाठी हा 21 वर्षाचं आहे. पण त्याचा प्रचार प्रसार अजून झालेला नाही. लोकांना अजून असं वाटतं की 18 वर्ष झाले की लग्न करता येतं. हो हो, पण नाही आता असं. नाही, 21 पाहिजे. मुलगा आणि मुली दोघांचं वय 21 पाहिजे. तर ही एक अट आहे. दुसरं म्हणजे तुम्ही सोबत राहता हे समाजाने एक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एका छताखाली राहताय आणि ते लिव्ह इन रिलेशनशिप आहे, तुमच्या सोसायटीने, तिथल्या लोकांनी मान्य केलं पाहिजे, तरच ती लिव्ह इन रिलेशनशिप जी आहे ती कायद्याने मान्य आहे. त्याच्यात मेंटेनन्स मिळू शकतो. पण आपल्याकडे काय गोंडस असं नाव दिलंय पाश्चिमात्यांसारखं की लग्न झालेलं आहे, 15-15 वर्ष झालेले आहे, तिचं आहे, ह्याचं आहे, आणि मग एकत्र राहत आहेत. ती लिव्ह इन रिलेशनशिप नाही, ते व्यभिचारच आहे आणि इट इज अ ग्राउंड फॉर डिवोर्स. अच्छा. हा, तर आणि जे काही IT सेक्टर मध्ये वगैरे जे आहेत ते कम्पॅटिबिलिटी पाहतात की ठीक आहे आपण एकत्र राहून पाहू, मलाही 7 आकडी पगार आहे, तुलाही 7 आकडी पगार आहे, तुझं माझं जमतं का बघू, नाही तर टाटा बाय बाय. ते कोर्टाकडे येतच नाही. असे दाम्पत्य ते येतच नाही. मग जे शोषित आहेत, पीडित आहेत, हे लग्न झालेले लोक कोर्टाकडे येत आहेत. आणि म्हणून वेल्लुस्वामी पाच्चायमलच्या केसमध्ये या 4 कंडिशन टाकलेल्या आहेत, तरच ते लिव्ह इन रिलेशनशिप आहे, अदरवाईज तो व्यभिचार आहे. येस. खरं म्हणजे आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पोलीस अधिकाऱ्याच्या सुकन्या आहात, तुम्ही इकडे आलात तरी तो पाठीचा कणा ताट ठेवूनच आलात, त्यात मुंबईकर आहात, म्हणजे कोणाला घाबरायचं नाही आम्हाला. पण म्हणजे साथीदार सोडून गेला होता, त्या तुम्ही स्वतः उभ्या राहिल्या, कॉलेजमध्ये काम पाहिलं, सगळं केलंय. पण असं कधी झालं असेल, हे व्हायला एकंदरीत होतं, मोठ्याही माणसं आयुष्यात असं होतं, कोलॅप्स झालं आपण आता इमोशनली. नाही, ती आई आहे ना, ती कोलॅप्स नाही होऊ दे. बात आहे. मी तुम्हाला नेमकं पकडायला निघालो होत्या विषयात. मला हा संदेश हवा होता. खरं म्हणजे तुमच्याबद्दल वकील अगदी कायम उभा आहे, आर्ग्युमेंटला उभा आहे, क्रॉसला उभा आहे. जजमेंट काय येईल माहित नव्हतं या मुलाखतीचं, परंतु मला पुढची तारीख मिळेल की नाही माहित नाही. पण ही एक छान गप्पांचीच मैफिल होती. कायद्यासारखा अतिशय किचकट विषय इतकं प्रसन्न आणि अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडत आहे. मॅडमच्या वर्गाचा विद्यार्थी मी नाही आहे, पण जे विद्यार्थी ते मला सांगतात की मॅडम वर्गात उभ्या राहिल्यानंतर कायदा बोलायला लागला आणि कायदा जिवंत असतो. एक सुंदर वाक्य आहे की कायदा हा एक जिवंत दस्तावेज आहे. तो कसा तुम्ही बघता आणि तो कसा वापरला जातो, तो मानव हितात वापरला जातो का वगैरे वगैरे, हे सगळ्याची चर्चा आपण करत आहोत. आणि आपलं पूर्ण आयुष्यच भारतीयांचं किंवा जगातल्या लोकांचं कायद्याशी बांधलेलं आहे. अशा कायद्याच्या महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल आपल्यामध्ये आज होत्या. मी त्यांना पुन्हा बोलवणार आहे, कारण त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल त्या फार खुलाशानं बोलल्या नाहीये. मला त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी, खूप सारे पैलू त्यांच्यामध्ये आहेत, त्यांची माझी व्यक्तिगत खाजगी चर्चा झाली आहे. मला त्यासाठी बोलवायचं. पण आज महिला दिनासाठी मॅडमला मी विनंती करेल की मॅडम काय सांगाल आजच्या महिलांना? मला हेच सांगायचंय की जरी आता महिला खूप ठिकाणी कार्यरत आहेत, पण ज्या दिवशी बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान थांबेल, तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला असं मी म्हणेल. ज्या दिवशी इप्सन फाईल सारखे
अत्याचारी बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा होईल तेव्हा खरा महिला दिन साजरा झाला असं मी म्हणेल. जेव्हा मला वाटतं की हे प्रवास करताना जे स्वच्छ प्रसाधनगृह आहेत ते जेव्हा मिळतील महिलांना तेव्हा खरा महिला दिवस साजरा झालाय. आणि जेव्हा आया बहिणींवरती शिव्या देणं थांबतील तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाला असं मला वाटतं. थँक्यू. काय बोलणार आहे, काय सुंदर बोलले मॅडम. आणि हाच प्रवास आपण कायम ठेवू. पुन्हा एकदा बोलू. तुम्हाला हा शो कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. मंडल न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मॅडमबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. त्यांना पुन्हा बोलवायचं आणि या प्रश्नावर तुमच्या बोलतं करा असं म्हणायचं असेल तर तेही कळवा. मी त्यांना नक्की बोलवेल. इथे थांबूया. थँक्यू.